नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेण्याचं कारण आहे की हे राज्याचं अधिवेशन असल्यामुळे राज्याच्या सर्वच जिल्ह्यामध्ये आम्ही पत्रकार परिषदा घेत आहोत. मुद्दा हा आहे की हे संघटनचं हे जे अधिवेशन आहे हे समाजापुढे गेलं पाहिजे, समाजाला हे कळलं पाहिजे की या राज्य अधिवेशनामध्ये कोणते विषय चर्चेला घेतले जातात. कारण तुम्हालाही माहीत आहे की यातले जे विषय आहेत त्या विषयाच्या संदर्भामध्ये जनरल चर्चा होत नाही. मग ते न्यू वर्ल्ड ऑर्डर असेल किंवा रुपयाच्या संदर्भात असेल, खूप मोठं तुम्ही काही सतर्क लोक आहेत जे याच्या संदर्भामध्ये माहिती घेत राहतात, परंतु ही गोष्ट सामान्य लोकांपर्यंत नाही, पण सामान्य लोकांशी रिलेटेड आहे. त्याच्यामुळे त्यांचं जीवनमान प्रभावित होत आहे, त्यांचं मुलांचं जीवनमान प्रभावित होत आहे, त्यांचं भविष्य प्रभावित होत आहे, त्यांचं आर्थिक नियोजन प्रभावित होत आहे. आणि अशा वेळेस जर त्यांच्याशी रिलेटेड जे मुद्दे आहेत त्याच्यावर जर चर्चा झाली तर समाजामध्ये जागृती होईल. जागृत झालं तर लोकांचा वापर करता येणार नाही किंवा समाजाला जास्त काळ अंधारात ठेवणं शक्य होणार नाही. याच्यासाठी आपण हे राज्य अधिवेशन घेतो आहे. आणि महानायिका यांना विनम्र अभिवादन. त्याचबरोबर आदरणीय विद्याताई दिलीप ओहोळ मॅडम यांचा प्रथम स्मृती दिवस आहे, त्यांनासुद्धा विनम्र अभिवादन. आणि या पत्रकार परिषदेला आपण उपस्थित सर्व मीडिया बंधू भगिनी आपणा सर्वांचं भारतीय कर्मचारी संघ आणि भारतीय स्वाभिमानी संघ महाराष्ट्र कार्यकारिणीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आहे. भारतीय कर्मचारी संघ BKS आणि भारतीय स्वाभिमानी संघ BSS यांच्या संयुक्त विद्यमाने आद्य क्रांतीवीर उमाजीराजे नाईक यांच्या 234व्या जयंती प्रीत्यर्थ महाराष्ट्र व कर्नाटक राज्याचे प्रथम राज्य अधिवेशन रविवार दिनांक 7 सप्टेंबर 2025ला स्थळ विष्णुदास भावे नाट्यगृह सांगली या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्यानिमित्तानं या राज्य अधिवेशनाची जी भूमिका आहे किंवा राज्य अधिवेशनामध्ये जे विषय चर्चेला ठेवण्यात आलेले आहेत त्याची इत्थंभूत माहिती देण्यासाठी आपल्यासोबत या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत आदरणीय अभिजित भगत सर, जे की राष्ट्रीय महासचिव समीक्षा भारतीय कर्मचारी संघ नवी दिल्ली हे या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत. त्याचबरोबर आदरणीय विठ्ठल दानगे सर, प्रदेश अध्यक्ष भारतीय स्वाभिमानी संघ महाराष्ट्र राज्य, ते सुद्धा या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत. त्याचबरोबर आदरणीय शुद्धोधन धनवीत सर, पूर्व विदर्भ प्रभारी भारतीय स्वाभिमानी संघ महाराष्ट्र राज्य, हे सुद्धा या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत. मी सरांना विनंती करणार की त्यांनी या राज्य अधिवेशनाच्या संबंधानं भूमिका ठेवावी. आदरणीय विठ्ठल दानगे सर. धन्यवाद सर. माननीय अनिल गेडाम सर, सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधूंचं आणि भगिनींचं मी या ठिकाणी स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो की तुम्ही या पत्रकार परिषदेला उपस्थित आहात. मित्रांनो, भारतीय कर्मचारी संघ आणि भारतीय स्वाभिमानी संघाच्या वतीनं येत्या 7 सप्टेंबरला म्हणजे येत्या जो रविवार आहे त्या रविवारला सांगली या ठिकाणी विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये प्रथम राज्य अधिवेशनाचं आम्ही आयोजन केलेलं आहे. या राज्य अधिवेशनाचे जे उद्घाटक आहेत ते माननीय परमपूज्य कोरणेश्वर स्वामी आप्पा, जे लिंगायत धर्मगुरू आहेत आणि राष्ट्रीय संयोजक आहेत ऑल इंडिया बहुजन समन्वय समिती नवी दिल्ली. त्याचबरोबर या अधिवेशनाची अध्यक्षता माननीय DR ओळ साहेब, जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत भारतीय कर्मचारी संघाचे, ते करणार आहेत. आणि माननीय ओळ सरांना 32 वर्षाचा अनुभव आहे समाजामध्ये काम करण्याचा. त्याचबरोबर या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून ॲडव्होकेट महमूद प्राचा साहेब, त्यांचं नाव सर्वांनाच माहिती आहे, सुप्रीम कोर्टचे लॉयर आहेत. नंतर माननीय JK पवार साहेब, ज्यांनी शाहू महाराजांवर असंख्य पुस्तकं लिहिलेली आहेत, ते अभ्यासक आहेत. त्याचबरोबर या पद्धतीचे जे विद्वान वक्ता आहेत, मान्यवर आहेत, ते मोठ्या प्रमाणामध्ये सांगली या ठिकाणी येत आहेत. आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 महिन्यापासून याचा प्रचार आणि प्रसार करत आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास सर्व 36 जिल्ह्यांमधून या अधिवेशनाला लोकांची उपस्थिती राहणार आहे. महिला
पुरुष, युवा, विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये त्या अधिवेशनाला येत आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये गाड्यांचं आणि ट्रॅव्हल्स आम्ही बुक केलेले आहेत आणि त्या अधिवेशनाला उद्या सकाळपासून लोक निघणार आहेत आणि मोठं ऐतिहासिक अधिवेशन हे सफल होणार आहे. मित्रांनो, या अधिवेशनाचं एक विशेषता ही आहे की या अधिवेशनाला ज्वलंत विषय आम्ही ठेवलेले आहेत आणि पहिलं जे सत्र उद्घाटन सत्र आहे, या उद्घाटन सत्रामध्ये 5 विषय एकूण लावलेले आहेत. त्या 5 विषयामधला जो पहिला विषय आहे ज्याच्यावर चर्चा होताना दिसत नाही, परंतु तो फार गंभीर विषय आहे, न्यू वर्ल्ड ऑर्डर व त्याचा बहुजन समाजावर होणारा जो परिणाम आहे तो किती भयानक आहे, त्याचं विश्लेषण त्या विषयाचे जे अभ्यासक आहेत, ज्यांचं रिसर्च त्या विषयावर आहे, ते लोक त्या ठिकाणी येणार आहेत आणि ते लोक त्या विषयावर बोलणार आहेत. दुसरा एक नवीन विषय तुमच्यासाठी आहे, त्या संदर्भामध्ये मित्रांनो, नवीन विषय जो आहे भारतीय मुद्रा चलन, मानक मूल्य आणि वैध निविदा प्रणाली, याचा जो गंभीरता आहे ना, हे बऱ्याचशा लोकांना आपल्याला माहीत नाही. कदाचित पत्रकार बंधू तुम्हाला त्या संदर्भात माहिती असेल. तो एक विषय नव्यानं आम्ही त्याच्यामध्ये लावलेला आहे. त्याचबरोबर ज्याप्रमाणे सर्व जे टेम्पल आहेत, शिखांचा गुरुद्वारा शिखांच्या कब्जामध्ये आहे, हिंदूंचे मंदिरं हिंदूंच्या ताब्यामध्ये आहेत, जैनांचे मंदिरं जैनांच्या ताब्यामध्ये आहेत, ख्रिश्चनांचे चर्च ख्रिश्चनांच्या ताब्यामध्ये आहे. परंतु बौद्धांचं ते आधार स्तंभ आहे किंवा आधारशाला आहे किंवा त्याचं प्रेरणा आपण जिथून आपल्याला मिळते, त्या ठिकाणी जे बोधगया टेम्पल आहे, ते टेम्पल ॲक्ट 1949 रद्द करून महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावे, हा सुद्धा एक विषय आपण त्या ठिकाणी लावलेला आहे. आणि तुम्ही नागपूरचा सर्व बहुजन मीडिया आहे आणि तुम्हाला माहीत आहे की त्या संदर्भामध्ये कितीतरी नागपूरमध्ये प्रोग्राम होत आहे आणि ऑल इंडियावर त्याचा आवाज उठवला पाहिजे, तो विषय सुद्धा आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला आहे. दुसरा एक आत्ताचा एक गंभीर विषय असा आहे का मालेगाव, नांदेड आणि मुंबईचा जो ब्लास्ट झालेला होता, हायकोर्टाने मुंबईच्या ब्लास्टमधून जे लोक सुटले त्यांना पण निर्दोष सोडलेला आहे. मालेगावचा जो ब्लास्ट झाला होता त्याचे जे आरोपी होते त्यांना सुद्धा निर्दोष सोडलेला आहे. पण त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याची जी दुटप्पी भूमिका समोर आलेली आहे, त्यांनी मीडियाला बाईट देताना सांगितलं की मालेगावमध्ये जे ब्लास्टमध्ये फसल्या गेलेले लोक होते, जे निर्दोष सोडल्या गेले, तर हा एक षड्यंत्राचा भाग होता आणि षड्यंत्र म्हणून त्यांना फसवण्यात आलं होतं, हे एक स्टेटमेंट त्यांचं आलं. आणि मुंबई ब्लास्टमध्ये जे निर्दोष मुस्लिम लोकांना सोडण्यात आलं, याविषयी आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये अपील करू असं त्यांचं स्टेटमेंट आलेलं आहे. म्हणजे एका ठिकाणी त्यांना फसवण्यात आलं होतं आणि एका ठिकाणी आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार, ही जी दुटप्पी भूमिका मुख्यमंत्र्याची आहे, तो सुद्धा विषय आम्ही, जो विरोधाभास आहे त्या संदर्भात सुद्धा एक चर्चा आम्ही करणार आहे. आणि एक लेटेस्ट संविधान का बदलाव एक पुस्तक आलेलं होतं, त्या पुस्तकाचा काय ब्राह्मणी मानसिकता आहे त्याच्यावर सुद्धा एक चर्चा आम्ही करणार आहोत. त्या संदर्भामध्ये बरेचसे वक्ता काम करणार आहेत, बोलणार आहेत, ज्याचं रिसर्च आहे, ज्याचे त्या विषयाचे जाणकार आहेत, त्या लोकांना आपण त्या ठिकाणी बोलवले आहे. दुसरं मित्रांनो, दुसरं दुपारचं जे सत्र आहे, ते सत्रामध्ये एकूण 6 विषयावर चर्चा आपण करणार आहोत. पहिला जो विषय आहे जनसुरक्षा विधेयक कायदा, जो महाराष्ट्रामध्ये आता लागू करण्यात आलेला आहे. आणि हे जे विधेयक आहे, हे विधेयक याच्या अगोदर वेगवेगळ्या नावाने पूर्ण देशामध्ये सुद्धा आहे. छत्तीसगडमध्ये सुद्धा पब्लिक सिक्युरिटी ॲक्टमध्ये आहे किंवा जम्मू काश्मीरमध्ये ते विधेयक आहे, तुमच्या आंध्र प्रदेशमध्ये आहे, ओरिसामध्ये ते लागू झालेलं आहे. आणि या विधेयकाचा काय परिणाम आहे तर मोठ्या विस्ताराने मी तुम्हाला सांगणार नाही. काश्मीरचं कलम रद्द केल्यानंतर तिथले जे मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्र्यांना कोणतीही सूचना न देता 2 वर्ष नजरकैदेमध्ये ठेवलं, ते हे विधेयक आहे. म्हणजे FIR न करता किंवा कोणतीही नोंद न घेता किंवा काही चर्चा न करता तुम्हाला ते अरेस्ट करू शकतात. आणि याचा सगळ्यात मोठा परिणाम पत्रकारांवर होत आहे. कारण पत्रकारांचं जर आपण हिस्ट्री काढली, गुगलवर सर्च जरी तुम्ही करसाल, जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधामध्ये ज्या ज्या पत्रकारांनी ॲक्शन घेतली त्या पत्रकारांना त्यांनी FIR न नोंदता आतमध्ये टाकलेलं आहे किंवा नजरकैदेमध्ये ठेवलेलं आहे. दुसरं, सोशल मीडियाच्या संदर्भामध्ये सरकारी कर्मचाऱ्याच्या संदर्भामध्ये एक GR आता महाराष्ट्र शासनाने काढला होता की सरकारी कर्मचारी सरकारच्या विरोधामध्ये बोलणार नाही. म्हणजे भारतामध्ये लोकशाही आहे का राजेशाही आहे समजत नाही आहे. राजाने आदेश दिला, एखादी कॉर्पोरेट कंपनी आहे आणि त्या कॉर्पोरेट कंपनीचा कर्मचारी आहे आणि तो कर्मचारी त्या कॉर्पोरेट कंपनीच्या विरोधात बोलू शकत नाही, आपण मान्य करू. परंतु भारतामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाही राज्यामध्ये सरकारने एखाद्या विरोधामध्ये निर्णय घेतला आणि कर्मचाऱ्यांनी बोलायचं नाही, म्हणजे लोकशाही नसून ते हुकुमशाही
प्रमाणे राज्य शासन वागत आहे आणि शासनाच्या विरोधामध्ये बोलायचं नाही असं सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांनी ताकीद दिली किंवा ते शेअर करायचं नाही, त्याच्यावर लिहायचं नाही सोशल मीडियावर, या पद्धतीनं जो कायदा बनवला किंवा GR काढला त्याच्या विरोधात सुद्धा आम्ही चर्चा करणार आहे. दुसरा एक मित्रांनो, बोले तैसा चाले त्याचीच वंदावी पावले, जगद्गुरू तुकोबारायांचं हे वचन आहे, अभंग आहे. हा विषय आम्ही मुद्दामून लावलेला आहे केला कारण या ठिकाणी आम्ही जे बसलेलो आहे, माननीय अभिजित भगत सरांना 25 वर्षाचा समाजाचा अनुभव आहे. 2007 पासून सामाजिक कार्यामध्ये आहे. माननीय धनवीर सर असतील, गेडाम सर असतील. साथियो, भारतामध्ये आंबेडकराईट मुवमेंट बऱ्याच वर्षापासून काम करत आहे, परंतु त्या आंबेडकराईट मुवमेंटमध्ये काम करणारे काही राजकीय नेता किंवा सामाजिक नेतृत्व करणारे जे लोक आहेत ते बोलतात तसं चालत नाही, त्याच्यामुळं आमचा रिझल्ट ओरिएंटेड काम होत नाही आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकराईट मुवमेंट दिसत आहे परंतु त्याचा रिझल्ट दिसत नाही आहे. आम्हाला कुठेतरी काँग्रेस BJP याच्या आतमध्येच राहून काम करायचं आहे. स्वतंत्र असं अस्तित्व आमचं दिसत नाही, ते नेतृत्वामुळे झालेलं आहे. म्हणून बोले तैसा चाले त्याचीच वंदावी पावले याच्यानुसार आपण काम केलं पाहिजे. दुसरं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक कोट आहे, शील व सौजन्य नसल तर शिक्षित माणूस हा हिंस्र पशुपेक्षाही क्रूर असू शकतो. कारण शील आणि सौजन्य पाहिजे. विद्यासोबत शील आपल्याला अभ्यासाला तो धडा पण असेल बाबासाहेबांचा विद्यार्थी दशेमध्ये, ते फार महत्त्वाचं आहे नेतृत्व गुणामध्ये. किंवा कर्मचारी संघ आणि स्वाभिमानी संघामध्ये आम्ही असे नियम बनवलेले आहेत की नेतृत्व कसं असावं, जसं बोलतं तसं ते चाललं पाहिजे आणि त्याच्यामध्ये शील असलं पाहिजे, सौजन्य असलं पाहिजे, चरित्र असलं पाहिजे, असं नेतृत्व आम्हाला निर्माण करायचं आहे. आणि त्यानुसार तो संघटनात्मक कार्यकर्त्यांना तयार करण्याच्या दृष्टिकोनातून तो विषय आम्ही ठेवलेला आहे. आणि शेवटचा विषय मित्रांनो, शिक्षणाचं जे खाजगीकरण चालू आहे त्या संदर्भातला एक विषय आहे. शेवटी मला एकच आव्हान तुम्हाला करायचं आहे की हे जे विषय आम्ही गंभीर विषय लावलेले आहेत त्या विषयावर महाराष्ट्रामधल्या 36 जिल्ह्यातले लोक येणार आहेत, कॅडर येणार आहेत, प्रतिनिधी स्वरूपामध्ये ते अधिवेशन राहणार आहे आणि त्या अधिवेशनाला मोठ्या प्रमाणामध्ये सफल करण्यासाठी गेल्या 2 महिन्यापासून आम्ही काम करत आहोत. तुम्ही मला ऐकलं त्याबद्दल धन्यवाद, आभार. जय भीम, जय नागवंशी, जय मूलनिवासी. तुमच्या संघटनेमार्फत तुम्ही तुमच्या काही वकील वगैरे लावून काही करायला तुमची काही अशी इच्छा आहे का? ते ॲडव्होकेट मोहम्मद प्राच्या अधिवेशनाला येत आहे साताऱ्याला, त्या संदर्भामध्ये आमची चर्चा झाली. तर त्या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये काय करता येईल, कारण त्याच्यामधलं नॉलेज त्यांना आहे ॲज अ वकील म्हणून, त्यांच्याशी चर्चा करून आम्ही ठरवणार आहे. ते सुप्रीम कोर्टाचे लॉयर आहेत, कारण सुप्रीम कोर्टामध्ये शेवटी जाणार आहे प्रकरण. आता त्याच्यासोबत चर्चा करून आम्ही डिसाईड करणार आहे. ते एखादं अपील समजा तुम्ही दाखल केलं की महाराष्ट्र सरकार का अपीलमध्ये जात नाही सुप्रीम कोर्टात, हो त्या संदर्भात आदेश देण्यात यावा हायकोर्टातून, त्यांनी अपीलमध्ये जावं. वकिलांची जी टीम आहे आमची, इंद्रजित कांबळे सर असतील किंवा मोहम्मद प्राचे साहेब असतील, हे सर्व लोक त्या ठिकाणी येणार आहे आणि एक वेळ काढलेला आहे त्यासाठी या विषयावर चर्चा करण्यासंदर्भामध्ये. तर तिथं चर्चा आणि ती काय ठरते सर्वानुमते त्याच्यानंतर ते डिसाईड. येस म्हणजे उद्या आता रविवारचाच विषय आहे, त्याच्यामुळे आम्ही ते थांबून ठेवलं होतं की सर्वजण एका ठिकाणी आले तर होऊ शकते. 4-5 दिवसापहिले महाराष्ट्र शासनाने GR काढलेला आहे, त्याच्यामध्ये टायमिंग्स वाढवलेले आहेत, तुम्हाला माहिती असेल. तुमचं काय मत आहे? मला असं वाटतं पहिल्यांदा भगत सरांचं घेऊ आपण आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये त्यांनी कामगाराचे जे कामाचे तास आहे 12 तासावर त्यांनी नेलेलं आहे. आणि अशा वेळेस नवीन जो नियम किंवा कायदा जो बनत आहे कामगाराच्या दृष्टीनं त्याची 12 तासावर ते जर का ते नेत असतील तर हे एक प्रकारचं शोषण आहे अशी आमची भूमिका आहे. आणि ह्या संदर्भामध्ये आम्ही सुद्धा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जागरण करू, लोकांना याच्यासाठी तयार करू आणि सरकारला सुद्धा आम्ही त्या बाबतीत आग्रह करू की ह्या गोष्टी बदलल्या पाहिजे. कारण आजची परिस्थिती तुम्हाला सर्वांना माहीत आहे की जगामध्ये सर्वात मोठं पॉप्युलेशन असणारा देश आणि तिथे आज रोजगाराची काय परिस्थिती आहे ते तुम्हाला माहीत आहे. आणि अशा वेळेस हे जर का रोजगार मिळत नाही आणि जे रोजगार आहे त्याच्यामध्ये जर का या पद्धतीचं शोषण होत असेल तर त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही सक्रिय भूमिका घेणार. पण कालच्या दिवशी सोलार कंपनीमध्ये ब्लास्ट झाला, तुम्हाला माहिती असेल, तिथे बाजार लावला. हा दुसरा ब्लास्ट आहे यावर्षी. तसे 3-4 तिथे झालेले आहे ब्लास्ट. आणि ते काहीतरी आर्मी डिफेन्ससाठी ते लोक काही शस्त्र वगैरे तयार करतात. तिथे याच्या पहिले 10 लोक मरण पावले आहेत. तर तिथे जे कामगार मरण पावले त्यांना सैनिकाला जी मरण पावल्यावर जी सुविधा मिळते त्याच्या परिवाराला किंवा जे कॉम्पन्सेशन मिळते, तुम्हाला असं वाटत नाही का त्या कामगारांना पण तेच कॉम्पन्सेशन मिळायला पाहिजे? कारण ते डिफेन्ससाठीच ते लोक शस्त्र तयार करतात सोलर कंपनीमध्ये. हो, त्यांची रूल्स अँड रेग्युलेशन काय आहे? निव्वळ 13-14 हजार रुपये तिथे लेबर मिळले
त्यांना फक्त 13-14 हजाराच्या वरती पगार मिळत नाही, ते डेली वेजेसवर त्यांना ठेवण्यात येतं. आणि तिथे हा मागच्या 2 वर्षात हा दुसरा ब्लास्ट आहे. त्याच्या पहिले पण तिथे ब्लास्ट झालेले आहे काही वर्ष पहिले. नाही, तेच त्यांचे कोणती अपॉइंटमेंट कशी आहे काय आहे ते सर्व घेऊन तुमची संघटना आता इथे नागपूरलाच तुम्ही आज पत्रपरिषद घेताय आणि कालच तो ब्लास्ट झालेला आहे. या संदर्भामध्ये आम्ही पूर्ण माहिती घेऊन नक्कीच त्याच्यावर काम करू. कारण मुद्दा आहे की न्याय देण्याचा, कारण आमच्या महापुरुषांचं ते काम राहिलं आहे किंवा आम्ही सुद्धा त्याच अँगलनी समाजामध्ये काम करू इच्छित आहे की असं कुठेही अडचण होत असेल, अन्याय होत असेल किंवा शोषण होत असेल तर त्या संदर्भामध्ये आम्ही आमची भूमिका वेळोवेळी घेऊ आणि त्या पद्धतीने काम करू. पण आता तुमची टीम इथे आली, तुम्ही तिथे जाल का तिथल्या त्या, आणि सगळ्या आधी सगळ्या पेपरांमध्ये आहे, आधी सगळ्या वर्तमानपत्रामध्ये ती बातमी आहे. तर आता तुमची टीम नागपूरला आहे, तर तुम्ही तिथे जाल का? ते जे लेबर मिले त्यांच्या परिवारांना भेटाल का? नक्कीच त्या बाबतीत आम्ही तसं नियोजन करतो. सांगलीमध्ये तुमचं संमेलन होत आहे महाराष्ट्राने करण्यात येतं, तर हा विशेष मुद्दे काय म्हणून तुम्ही जास्त आणि नागपूरमध्ये पत्रपरिषद घेण्याचे कारण काय आहे? नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेण्याचं कारण आहे की हे राज्याचं अधिवेशन असल्यामुळे राज्याच्या सर्वच जिल्ह्यामध्ये आम्ही पत्रकार परिषदा घेत आहोत. मुद्दा हा आहे की हे संघटनचं हे जे अधिवेशन आहे हे समाजापुढे गेलं पाहिजे, समाजाला हे कळलं पाहिजे की या राज्य अधिवेशनामध्ये कोणते विषय चर्चेला घेतले जातात. कारण तुम्हालाही माहीत आहे की यातले जे विषय आहेत त्या विषयाच्या संदर्भामध्ये जनरल चर्चा होत नाही. मग ते न्यू वर्ल्ड ऑर्डर असेल किंवा रुपयाच्या संदर्भात असेल, खूप मोठं तुम्ही काही सतर्क लोक आहेत जे याच्या संदर्भामध्ये माहिती घेत राहतात, परंतु ही गोष्ट सामान्य लोकांपर्यंत नाही, पण सामान्य लोकांशी रिलेटेड आहे. त्याच्यामुळे त्यांचं जीवनमान प्रभावित होत आहे, त्यांचं मुलांचं जीवनमान प्रभावित होत आहे, त्यांचं भविष्य प्रभावित होत आहे, त्यांचं आर्थिक नियोजन प्रभावित होत आहे. आणि अशा वेळेस जर त्यांच्याशी रिलेटेड जे मुद्दे आहेत त्याच्यावर जर चर्चा झाली तर समाजामध्ये जागृती होईल. जागृत झालं तर लोकांचा वापर करता येणार नाही किंवा समाजाला जास्त काळ अंधारात ठेवणं शक्य होणार नाही. याच्यासाठी आपण हे राज्य अधिवेशन घेतो आहे. कारण केवळ चर्चा करणे हा सुद्धा एक उद्देश नाही आहे. लोक सतर्क लोक झाले, कारण बहुतांश होते की तुम्हाला माहिती आहे की आज हे सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होत आहे किंवा मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळते, परंतु याच्या आधी महत्त्वाच्या मुद्द्यांवर मोठ्या प्रमाणात चर्चा समाजामध्ये जे व्हायला पाहिजे ते होत नाही, ते टाळलं जाताना दिसतंय. मग अशा अधिवेशनाच्या माध्यमातून किंवा कार्यक्रमाच्या माध्यमातून, कॅडर कॅम्पच्या माध्यमातून समाजाला माहिती देऊन जागृत करणे ही एक महत्त्वाची आमचा उद्देश आहे. आणि त्या माध्यमातून आम्ही त्या विषयाच्या संदर्भामध्ये माहिती असणारे जाणकार लोक ते आम्ही तिथं बोलवतो आहे. कारण न्यू वर्ल्ड ऑर्डरच्या बाबतीत तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत असेल की लोकांमध्ये कन्फ्युजन आहे. प्रधानमंत्री त्या संदर्भामध्ये संसदेमध्ये बोललेले आहे, सोशल मीडियामध्ये वेगळं मत आहे. मग अशा वेळेस समाज कन्फ्यूज राहणे हे सुद्धा बरोबर नाही. समाजाशी रिलेटेड मुद्दा आहे तर समाजाला ह्या बाबतीत माहिती देणं हे एक बुद्धिजीवीचं जबाबदारी आहे. ॲज अ इंटेलेक्च्युअल क्लास ऑफ द सोसायटी म्हणून समाजाला जर का आपण प्रॉपर गाईड करू शकलो, कारण न्यू वर्ल्ड ऑर्डर हा फक्त भारताशी रिलेटेड मामला नाही, परंतु भारतातल्या लोकांवर परिणाम जर होत असेल त्या गोष्टीचा, मग तो आरोग्याच्या बाबतीत असेल, आर्थिक बाबतीत असेल, शिक्षणाच्या बाबतीत असेल, ह्या सर्व गोष्टी कशा रिलेटेड आहे, त्याचा काय परिणाम पडू शकतो, त्याचा दुष्परिणाम कसा टाळता येईल का, आपल्याला त्यात काय भूमिका करता येईल किंवा संघटित पद्धतीने याला आपण कसं समोर जाऊ शकतो, ह्या गोष्टीसाठी आपण हे विषय चर्चेला ठेवलं आणि हे अधिवेशन ठेवण्यामागे तोच उद्देश आहे. विषय आहे शिक्षणाचे खासगीकरण. तुम्हाला नाही वाटत की खासगीकरणासोबत शिक्षणाचा जो धार्मिकीकरण होत आहे यावर पण चर्चा व्हायला पाहिजे आणि त्यावर काय कारवाई होईल यासाठी पण पुढाकार घ्यायला पाहिजे? बिलकुल. आमच्या महापुरुषांनी जे आंदोलन चालवलं त्याच्यामुळे आम्हाला शिक्षण मिळालं आणि आमच्या महापुरुषांची एक अपेक्षा होती की जो समाज जो आहे तो शिकला पाहिजे. एक इंग्रजांवर तो आरोप लावला जात होता की ते फक्त शिकले सवरले म्हणजे लिहिणारे वाचणारे लोक जर झाले तर त्यांना कारकुनी करण्यासाठी बरं पडेल, परंतु आमच्या महापुरुषांचा जो उद्देश होता की त्याच्यामध्ये जो माहिती आहे त्या माहितीचं योग्य विश्लेषण करू शकणारा समाजाभिमुख त्याची भूमिका असली पाहिजे. आणि जेव्हा या देशामधलं संविधान सांगते त्या पद्धतीनं जर का तुम्ही म्हणता तसं धर्मनिरपेक्ष पद्धतीनं जे आहे त्या पद्धतीचं एज्युकेशन जर असेल किंवा विज्ञाननिष्ठ असेल किंवा समोरचा भविष्यातला विद्यार्थी किंवा भविष्यातला नागरिक जर घडवायचा असेल तर शिक्षण कसं असलं पाहिजे, ह्या गोष्टीच्या संदर्भामध्ये शिक्षणाच्या संदर्भामध्ये एक निश्चित पॉलिसी बनवून किंवा निश्चित भूमिका घेऊन आम्ही समाजामध्ये काम करतो. जे काही शाळा कमी करण्याचा मुद्दा असेल पटसंख्येच्या आधारावर किंवा आपण पाहतो आहे की न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे, त्याचे काय परिणाम होत आहे, त्याचं परिणाम कमी कसे करता येईल किंवा कमी करण्याचा म्हणजे त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते कसे कमी करता येईल त्या संदर्भामध्ये
ते तेव्हा शक्य होईल जेव्हा लोकांना हे माहिती मिळेल. कारण माहिती मिळाल्यानंतर लोक त्याच्यावर चर्चा करतील की हे फायद्याचं आहे, नुकसानीचं आहे, हे चांगलं आहे, मग हे असं व्हायला पाहिजे. जसं तुम्ही हा प्रश्न मांडला. मुद्दा आहे की सर्वात महत्त्वाचा आहे की न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या संदर्भामध्ये सुद्धा लोकांना आज ज्या प्रमाणात माहिती पाहिजे त्या प्रमाणात माहिती नाही आहे. लॅक ऑफ इन्फॉर्मेशनमुळे कधी कधी लोक त्या पद्धतीने चालते. जसं तुम्हाला माहीत आहे की अल्गोरिदम काय प्रकार चालतो, ज्या पद्धतीने आपण व्हिडिओ शेअर करतो किंवा काय करतो त्या पद्धतीने ते येत राहतं. तसंच काहीतरी प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये होत आहे. ते नोवाल हरारेचं तुम्ही नवीन नेक्सस नावाचं पुस्तक पाहिलं असेल तर ते फार गंभीर आहे आणि चिंतन करण्यासारखं आहे की हे जर असंच चाललं तर प्रत्येक माणसाचं एक विश्व तयार होईल आणि विश्व जर तयार झालं तर मग ते त्याच्या फेवरनेच तो काम करेल. मग जे वास्तव आहे, जे त्याच्या फायद्याचं आहे, त्याच्या समाजाच्या फायद्याचं आहे, देशाच्या फायद्याचं आहे, ह्या गोष्टी कदाचित बाजूला पडतील. आणि एक विषय महत्वाचा आहे. हा बोला. आता नागपूरला एक मोठी सभा झाली महाबोधी महाविहारच्या संबंधानं. त्याच्यामध्ये 3 लोक 3 बनते एकत्रित आले, ते पूर्ण महाराष्ट्रभर फिरून आले. तर तुम्ही तो विषय घेतला आहे तर तुम्ही त्यांना आपल्या अधिवेशनामध्ये बोलावाल का किंवा तुम्ही त्यांचा साथसहयोग कराल का? मुद्दा आधारित साथ सहयोग केवळ यांचा तर करूच करू. अजूनही समाजामध्ये जे काही सामाजिक प्रश्न घेणारे असेल किंवा जे काही बहुजन समाजाशी रिलेटेड मुद्दे घेणारे लोक असतील, संघटना असतील, पक्ष असतील, त्यांना सुद्धा आम्ही सपोर्ट करू. कारण हा मुद्दा केवळ एका व्यक्तीचा नाही, संघटनाचा नाही आहे. हा मुद्दा आधारित इश्यू बेस्ड कार्यक्रम जो आहे आपण चालवणार आहोत. कारण अशा बऱ्याचशा संघटना ज्या आहे आमच्याशी अप्रोच होतात आहे की त्यांनाही वाटतं की हे काम पुढे व्हायला पाहिजे आणि त्यांना सुद्धा आम्ही मदत करायला तयार आहोत. कारण केवळ माझ्याच कोंबड्यांनी जो ओरडल्यानंतर सकाळ झाली पाहिजे हा मुद्दा आता परवडण्यासारखा नाही. आजच्या परिस्थितीत तर बिलकुलच नाही आहे. कारण जर का समाजामध्ये एवढ्या मोठ्या संघटना असून जर आपण दिवसेंदिवस समाजाला वेगवेगळे प्रश्न भेडसावत असतील तर या संघटनांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लागू नये म्हणून सर्व जास्तीत जास्त संघटना, मग त्यांना सुद्धा साथसहयोग करण्याचा मुद्दा असेल किंवा त्यांचा साथसहयोग घेण्याचा मुद्दा असेल, आम्ही निरंतर ते आणि इतरही कोणत्या संघटना असतील त्या सर्वांना सामाजिक मुद्द्यांवर असेल किंवा जे काही बहुजन समाजाशी रिलेटेड मुद्दे असतील त्या सर्व मुद्द्यावर आम्ही साथ सहयोग करण्यासाठी नेहमीच तयार. हां, तुम्ही पत्रक पाहिलं असेल तर ते 2 सत्रामध्ये डिवाइड केलेलं आहे. पहिल्या 5 विषयाच्या संदर्भामध्ये त्या विषयावरचे जे वक्ते आहेत किंवा उद्घाटन सत्रामधले गणमान्य लोक आहेत ते बोलतील आणि दुसऱ्या सत्रामध्ये दुसऱ्या सत्रावरचे वक्ते बोलतील, असं ते त्या पद्धतीचं नियोजन करतात. सर, आपली जे कर्मचाऱ्यांसाठी जे संघटना बनवलेली आहे, आज भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये कर्मचाऱ्यांचे खूप काही प्रॉब्लेम्स आहेत, चाहे प्रायव्हेट असो चाहे कामगार असो, पण आजपर्यंत त्या कर्मचाऱ्यांच्या संघटनेमार्फत बऱ्याच संघटनेमार्फत ते प्रश्न सुटलेले नाही आहे आणि बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या माध्यमातून म्हणा किंवा कार्याच्या माध्यमातून त्यांच्या कुठेतरी शोषण होत आहे, त्यांना न्याय नाही मिळत आहे. तर आपण त्या संघटनेमार्फत कसं कार्य करणार आहे, कसं प्रशिक्षण देणार आहे, कसं जागृत करणार आहे? कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये आपण पाहतो आहे की दिवसेंदिवस जे एक विषय पण चर्चेला घेतलेला आहे त्याच्यातही लक्षात येते आपल्याला की मोठ्या प्रमाणामध्ये गळचेपी करण्याचा कार्यक्रम किंवा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वर्कलोड वाढवण्याचा कार्यक्रम किंवा नवीन भरती जी आहे आपण मोठ्या प्रमाणात जी आहे ती होत नाही आहे आणि त्याचा परिणाम जो आहे कर्मचाऱ्यांवर होत आहे किंवा नवनवीन समस्या येत आहे. परंतु अशा संदर्भामध्ये कर्मचाऱ्यांच्या भरपूर संघटना काम करत आहे. आमचा हा प्रयत्न राहील की जसं आम्ही सामाजिक बाबतीत काम करतो आहे की बाकीच्या संघटनांना सोबत घेऊ, तसंच कर्मचाऱ्यांच्या संघटना, कामगारांच्या संघटना यांच्यामध्ये सुद्धा एक साझा मंच कसा बनवता येईल आणि त्याच्यावर सर्वांची ताकद जर का त्या दिशेने लावता आली तर तुम्ही म्हणता की बाबा रिझल्ट येत नाही, कधी कधी प्रश्न सुटत नाही, तर ते प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा आम्ही कर्मचाऱ्यांच्या संघटनांसोबत सुद्धा मेलजोल ठेवून कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावर काही गोष्टीवर आम्ही नक्कीच काम करणार आहोत. ही आमची अशी पॉलिसी ठरली आहे. सर, पीटर नवारो यांनी जे भारताच्या संबंधात जे बोललं, जे वक्तव्य यांनी केलं त्यासाठी तुम्ही काय सांगू इच्छिता? त्यांचा जो अनुभव आहे त्यांच्या आधारावर ते बोलले असतील, परंतु व्यवस्था सुद्धा आपल्याला दिसत आहे तसं की या देशामध्ये बेनिफिशियरी क्लास जो आहे तो ब्राह्मण वर्ग आहे आणि अशा वेळेस मग ते आज आपण पाहतो की सिस्टममध्ये नियंत्रण त्यांचं बऱ्यापैकी आहे. अशा वेळेस तो त्यांचा अनुभव, तो त्यांच्या अनुभवाच्या आधारावर ते त्यांचं मत असेल असं आपण म्हणू शकतो.